12 जानेवारी 2026 ग्रीनलँड नावाचा अमेरिकन सिनेमा पाहिला. एका सिटीमध्ये अटलांटामध्ये एक कपल राहत असतं आणि त्यांना एक मुलगा असतो. तो जो माणूस असतो तो मोठ्या पोस्टवर असतो कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये, आणि त्याचं आणि बायकोचं मध्ये जरा भांडण झालेलं असतं, म्हणून जरा ते वेगळे राहत असतात. तर तेवढ्यात त्याला एक म्हणजे कॉमेट त्या शहरावर आदळणार आहेत वगैरे असे त्यांना, आणि त्यांना अलर्ट येतो त्याच्या फोनवर, म्हणून तो मग घाईने घरी जातो. तर घरी त्याच्या मुलाचा त्याच्या मुलाचा वाढदिवस असतो म्हणून तो घरी जातो. तर मग सगळी पार्टी वगैरे अरेंज करतात ते लोक, आणि काही सामान आणायसाठी म्हणून तो आणि त्याचा मुलगा शॉपमध्ये गेलेले असतात. तर तिथे त्याला हाय अलर्ट येतो की कॉमेट आदळणार आहे, तर तुमच्याकरता हा प्रेसिडेन्शियल अलर्ट आहे आणि तुम्हाला असं अशा ठिकाणी तुमच्याकरता फ्लाईट्स अरेंज केलेल्या आहेत. झालं, हे लोक निघतात. बाकीचे लोक म्हणतात आम्हाला का नाही, आम्हाला का नाही, पण ते आता नाईलाज असतो म्हणजे यांचा. हे लोक पोचतात एअरपोर्टवर. तर एअरपोर्टवर ह्यांच्या लक्षात येते त्या मुलाला असतो डायबिटीज. त्याची औषधं कारमध्येच राहिली हे लक्षात येते. मग ते बायको आणि मुलगा तिथेच थांबतात आणि हा परत येतो आणायला. तर तेवढ्यात तिच्या तोंडून निघून जाते त्यांच्या समोर की, म्हणजे ते लोक घाई करायचा म्हणत असतात, तर तिच्या तोंडून निघून जाते की त्याची औषधं राहिलेत. तर म्हणे कसले औषधं? तर म्हणतात डायबिटीसचे. तर म्हणे नाही, तुम्ही जाऊ नाही शकत, तुम्ही प्लेनवर बोर्ड नाही करू शकत. मग झालं, त्यांना ते बाजूला उभं करतात. मग हा तोपर्यंत शोधून येतो आणि त्याला वाटतं प्लेनमध्ये चढलं म्हणून हा प्लेनमध्ये चढतो. पण मग प्लेनमध्ये एक मुलगा म्हणतो तुमच्या हातात काय आहे? तर तो म्हणतो की माझ्या मुलाचे औषध डायबिटीस. तो म्हणे नाही, मग तुमच्या मुलाला आणि बायकोला चढू असेल दिलं, कारण माझ्या पण भाच्याला सेम प्रॉब्लेम होता, त्याला नाही चढू दिलं. तर मग हा उतरतो प्लेनमध्ये. पण मग मीन व्हाईल ह्यांना म्हणजे चढू नाही दिलं म्हणून, जाऊ नाही देणार म्हणून बाहेर येतात हे, आणि एका कपलला रिक्वेस्ट करतात की आम्हाला असं असं एका ठिकाणी सोडा, त्यांच्या आजोबांच्या घरी. म्हणजे ती स्वतःच्या वडिलांच्या घरी जायचं ठरवते आणि नोट लिहून ठेवते त्या कारवर शिकतो की आम्ही दादाजीकडे चाललोय, तू तिथेच ये, आपण तिथेच भेटू. आणि मग हा उतरतो त्या प्लेन मधनं आणि येतो बाहेर. तर त्याला ती नोट दिसते. तर मग आता हा म्हणतो की चला आता आपण म्हणजे जाऊ. तर मग कोणीतरी एक ट्रक मध्ये लोक चढत असतात, त्यांना रिक्वेस्ट करतो कुठपर्यंत जाणार आहे, आणि त्यांच्यात बसतो तो. आणि ही पण एका कपलला रिक्वेस्ट करते. तर ते कपल थोडे दिवस दूरपर्यंत तर जातं, पण त्यांना त्या माणसाच्या मनात नंतर हे येतं की हे लोक जर चढू शकतात ते प्लेनमध्ये, तर मग आपण का नाही? तर आपल्याला पण बँड लागणार असं ते डोक्यात चालतं. मग तो तिचा बँड हिसकवतो, तिला कारमधून बाहेर उतरायला लावतो, आणि हे लोक जातात परत एअरपोर्टवर. आणि खोटंच म्हणजे दाखवायला, आणि त्या मुलाला समजवतात की तू त्या गार्ड्सना सांगायचं नाही, सांगायचं की आमचेच पेरेंट्स आहेत म्हणून. पण तो मुलगा तिथे सांगतो की नाही, हे खोटं बोलतात आहे, हे माझे आई वडील नाही आहेत. तर मग ते लोक त्यांना अलाउ नाही करत, त्यांना म्हणजे अटक करतात, आणि मग मुलाला आत घेऊन जातात आणि मग त्याला तिथे कॅम्पमध्ये ठेवतात. आता ही लिफ्ट घेत 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 शेवटी एका ठिकाणी पायी पायी धावत शेवटी एअरपोर्टवर पोहोचते. मग तिथे पण सगळ्यांना रिक्वेस्ट करून शोधाशोध करून शेवटी आपल्या मुलापर्यंत पोहोचते. मग तिथली डॉक्टर 7 दिवसांचं त्याचं इन्सुलिन, औषधं सगळे देते, आणि मग म्हणते त्या भागात तुम्हाला जिथे जायचं आहे तुमच्या वडिलांकडे, त्या भागात जेव्हा मिलिटरीचा ट्रक जाईल तेव्हा त्याच्यावर तुम्हाला पाठवून देतो जवळ, तो तुम्हाला मेन रोडवर सोडून देईल. आता ह्याच्या हातात, हा ट्रकमध्ये नवरा असतो, त्याच्या हातात बँड असतो. ते बघून तिथला एक मुलगा म्हणतो मला पण बँड पाहिजे, मला जायचं आहे एअरपोर्टवर. आपसात त्यांची हाणामारी होते, भांडाभांडी होते, खूप फायटिंग होते, आतमध्ये बरेच लोक असतात, आणि तो ट्रक उलटतो, ऍक्सिडेंट होतो. मग हा परत उलट म्हणजे कसं करायचं, परत हा पण लिफ्ट घेत 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 शेवटी पोचतो तिथे. तोपर्यंत काही हे लोक पोचलेले नसतात. मग
पोचतात, मग ते त्यांना घेतात, मग सगळं ठीक होते. तेवढ्यात तिथे पण अलर्टचं येतं की काही वेळात इथे लेक्झेम्बर्ग मध्ये पण हे होणार आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर त्या ग्रीनलँडमध्ये बंकरच्या तिथे पोचावं. त्याच्याकरता अशा अशा एअरपोर्टवरून विमानं निघणार आहेत. मग झालं, हे लोक परत तिथून निघतात. वडिलांना करतात रिक्वेस्ट. वडील म्हणतात नाही, आता माझं आयुष्य झालंय, मी काय माझं आयुष्य घालवायचं ते तिथेच घालवी. मग हे सगळे निघतात. मग वाटेत तरी सुरूच होते, म्हणजे 50 किलोमीटर राहिलेलं असं तरी ते मेटिओरचे तुकडे पडायला सुरुवात होतात. हे कसे तरी तिथे शेल्टर घेतात एका जंगलामध्ये, आणि मग थोडीशी हे कमी झाली इंटेन्सिटी की मग एक कार घेऊन निघतात. तर तोपर्यंत म्हणजे पोचायला यांना जस्ट हे तोपर्यंत 1-2 विमानं उडाली असतात. एक शेवटचंच विमान असते. तर हा सरळ रनवेवरच गाडी काढतो. तर विमानाला थांबवावंच लागतं. विमानावाले आधी नाही म्हणतो पायलट, हे रिक्वेस्ट करा. म्हणजे मी गाडी हलवणारच नाही. मग ते कसं तरी घेतात त्यांना, आणि मग तो गाडी हलवतो, निघतं विमान. नेमकं विमान अगदी आता पोचणारच, तिथे पण जवळपास स्फोट होतो आणि विमान हेलका खातं. म्हणजे सगळं त्याचं हे ओरिएंटेशन बिघडतं, काही काही फेल व्हायला लागतात. तो इमर्जन्सी लँडिंग त्यांना करावं लागतं, ते पण डॅश करूनच. मग त्याच्यात ते दोन्ही पायलट मरतात, पण हे लोक सगळे सुखरूप असतात, पॅसेंजर्स. मग तिथे त्यांना एक दिसतं आर्मी बेसचं विमान उतरताना. मग हे लोक चालत चालत तिथे येतात. तोपर्यंत ट्रक्स वगैरे त्यांना घेतात आणि बंकरमध्ये मग याची सोय. मग तो मेटिओर जो मोठा धडकणार असतो, तो धडकतो पूर्ण, म्हणजे त्याचा जगाचा विनाश होणार असंच भाकीत केलेलं असतं. यांनाही आत इंटेन्सिटी जाणवते, पण काही नाही. 9 महिने हे लोक आत बंकरमध्ये असतात. मग त्याच्यानंतर मेसेजेस डिलिव्हर करायला सुरुवात होते की आम्ही ग्रीनलँडमधून बोलतोय, दुसरं कोणी ऐकतंय का नाही. आधी सुरुवातीला कोणाचंच येत नाही. मग हळूहळू एकाचे एकाचे, मग बेरूत, मग इंडिया, मग अजून कुठून कुठून स्वित्झर्लंड वगैरे असे मेसेजेस यायला लागतात. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठेतरी कुठेतरी लोक असतात. आणि मग म्हणजे असं म्हणजे सगळ्यांना जी वाटत असते की पूर्णच मानव जातीच संपते का काय, आणि सगळंच व्हेजिटेशन वगैरे नष्ट होईल का. पण नाही, थोडं बहुत सगळं कडे थोडं थोडं राहिलं असतं. म्हणजे होप की पुढे त्याच्यातनं डेव्हलप. ओव्हरऑल खूप छान इम्पॅक्ट आहे. सुंदर सिनेमा.